नमस्कार. कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, कथा सांगते, गाणी म्हणते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगत असते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला गुढीपाडवा या सणाची माहिती सांगणार आहे. गुढीपाडवा शालिवाहन शक वर्षाचा प्रारंभ चैत्र महिन्यापासून होतो. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रापाशी असतो, म्हणून या महिन्याला चैत्र हे नाव पडलं. पूर्वी हा चांद्रमास मधुमास म्हणून ओळखला जाई. प्रत्येक चांद्र महिन्याचे नाते आकाशाशी जोडण्यात आले. चैत्र महिन्याचा प्रारंभ गुढीपाडवा या सणाने होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो, म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असंही म्हणतात. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. आता 3.5 मुहूर्त म्हणजे कोणते कोणते? तर गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, विजयादशमी हे 3 झाले आणि 3.5 म्हणजे अर्धा जो असतो तो बलिप्रतिपदेला असतो. तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करतात, नवीन वस्तूची खरेदी करतात, घर बांधणीला सुरुवात करतात, सोने खरेदी करतात. चांगल्या नवीन सवयीचा प्रारंभ करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. वर्षारंभीचा हा दिवस आनंदात गेला म्हणजे संपूर्ण वर्ष आनंदात जाईल अशी प्रत्येकाची भावना असते, म्हणून गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे. चैत्र महिना वसंत ऋतूच्या काळातच येतो, तर त्यावेळेला वातावरण खूप छान असतं. वृक्षांना फुटलेली पालवी, सुवासिक फुलांचा दरवळ, मधुर फळं, आंब्याच्या झाडाला लटकलेल्या कैऱ्या, फुलांच्या तुऱ्याने नटलेला कडुनिंब, कोकिळेचे गायन, अशा सर्व वातावरणात पाडवा हा सण येतो. पाडव्या दिवशी सकाळी लवकर उठून दारापुढं सडा टाकून छानशी रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधावं. सुवासिक तेल अंगाला लावावं. कडुनिंबाची पानं पाण्यात घालून ते पाणी गरम करून त्या पाण्यानं आंघोळ करावी. देवारा, देव, समई स्वच्छ घासावं. समईत नवीन वात घालावी. देवांना नवीन वस्त्र घालावी. साखरेची माळ घालावी. देवाची पंचोपचाराने पूजा करावी. काही जण देवांची आणि ब्रह्मदेवाची पण पूजा करतात. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीला चालना दिली, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. गुढीची काठी म्हणजे बांबूची उंच काठी घ्यायची, ती धुवून त्याला हळदी कुंकवाची बोटं ओढायची. काठीच्या टोकाला कडुनिंबाचा ढाळा बांधायचा. मग साखरेच्या गाठीची माळ बांधायची. त्याच्यानंतर मग फुलांची एकेरी माळ बांधायची. त्यानंतर ब्लाऊज पीस किंवा खण किंवा साडी घेऊन त्याच्या चुण्या करायच्या आणि ते पण त्या काठीच्या टोकाला बांधायचं. आता त्यावर एक गडू किंवा फुलपात्र किंवा तांब्या जो असतो तो पालथा घालायचा. ही सगळी काय झाली, अशा तऱ्हेनं गुढी तयार झाली. आता गुढीची म्हणजे गुढी उभारताना ती मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा दारापाशी, समजा की दारापाशी बांधायची पण बांधायला जागा नाही आहे, तर मग काय करायचं, तर गच्चीवर, वरांड्यात किंवा खिडकीमध्ये उभी करायची असेल तर खिडकीच्या बाहेर, खिडकीपेक्षा थोडी उंच अशी उभी करायची गुढी. दक्षिण दिशेला गुढी उभी करू नये. ज्या ठिकाणी गुढी उभी करायची आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. त्यावर पाट ठेवावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्यावर गुढी उभी करावी. गुढीला हळदी कुंकू, गंध, फूल, कुंकवानं रंगवलेलं कापसाचं 5 मण्याचं वस्त्र घालून पूजा करावी. 2 विड्यांच्या पानावर एक नाणं आणि एक सुपारी ठेवावी. त्यावर भिजलेल्या हरभऱ्याच्या डाळीने 2दा ओटी भरावी. उदबत्ती, निरंजन ओवाळावं. घंटा वाजवावी. दूध साखरेचा कोणी नैवेद्य दाखवतं, कोणी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवतं आणि मग तो नैवेद्य दाखवून झाल्यावर मनोभावे नमस्कार करायचा. गुढीची पूजा झाल्यावर देवासमोर पाट मांडून त्यावर वस्त्र घालावं. त्यावर थोड्या अक्षरा ठेवून त्यावर नववर्षाचं पंचांग ठेवावं. त्यावर कुंकवानं स्वस्तिक आणि श्री काढावं. हळद कुंकू घालून पूजा करावी व पंचांगातील संवत्सर फल जे असतं ते वाचावं. दरवर्षी नवीन पंचांग आणावं. आता नैवेद्याची माहिती.
तर नैवेद्य करताना स्वयंपाकात खीर, वरण भात, पुरण याचा नैवेद्य करतात. आता काही जण त्या दिवशी गोड म्हणून पुरण करतात, काही जण साखर भात करतात, काही जण श्रीखंड करतात, काही जण बासुंदी करतात. नैवेद्य वाढताना मीठ सोडून सर्व पदार्थ पानात वाढावेत. भाताच्या एका मुदीवर वरण आणि एका मुदीवर दही घालावे. म्हणजे भाताच्या 2 मुदी करायच्या, एकावर वरण घालायचं, एकावर दही घालायचं. नैवेद्य देवाला वेगळा आणि गुढीला वेगळा अशी 2 ताटं करायची नैवेद्याची. गुढीपाडव्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करावी. या दिवशी कडुनिंबाची चटणी आवर्जून करतात आणि खातात. या दिवशी कडुनिंबाला खूप महत्त्व असते. आता कडुनिंबाची चटणी कशी करतात? तर कडुनिंबाची कोवळी पानं, त्याचा फुलोरा घेऊन त्यात भिजलेल्या हरभऱ्याची डाळ, जिरे, मीठ, मिरपूड, गूळ घालून चटणी करतात. जेवताना पहिला घास या चटणीचा घ्यावा असं म्हणतात. आता घरामध्ये जर वर्षाचं आतलं एखादं लहान मूल असेल तर साधारण समवयस्क 5 मुलांना पांढरे झबले आणि साखरेच्या माळा वाटतात. 5 वर्षापर्यंत बाळांना साखरेची गाठी व पांढरे वस्त्र असे 5 वर्ष वाण देण्याची प्रथा आहे. गुढी उतरवणे. संध्याकाळी 4-5 वाजता सूर्यास्ताच्या अगोदर गुढीला गुळाचा किंवा काही ठिकाणी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवतात. दुसऱ्या दिवशी गुढीवरील हार आणि माळ काढतात. साखरेची माळ प्रसाद म्हणून वाटावी. नवदाम्पत्याचा पाडवा सण कसा करतात? तर लेक जावी किंवा सून मुलगा यांचा पहिला पाडवा सण असेल तर लेकीच्या सासरच्या व्यक्तींना जेवायला घरी बोलवतात. लेक आणि जावई यांना साखरेच्या गाठी द्याव्या. मुलीला साडी, जावयाला ड्रेस द्यावा. सुनेचा जर पाडवा सण करायचा असेल तर सासू सासरे हौसेनं सुनेच्या आईवडिलांना, भाऊ बहिणीला पाडव्या दिवशी घरी बोलवतात जेवण्यासाठी. आणखीन सुनेला साडी, मुलाला ड्रेस घेतात. त्याच्यानंतर साखरेच्या गाठी वाटतात. तर ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे करावं. आता गुढीपाडवा सण का साजरा केला जातो? ब्रह्मदेवानं याच दिवशी सृष्टी निर्माण केली म्हणून गुढीपाडवा सण साजरा केला जातो. दुसरं काय आहे तर रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या तोरणं उभारून आनंद व्यक्त केला. तिसरं असं सांगितलं जातं की नारद ऋषी 60 पुत्र झाले, ही 60 संवत्सर. या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस देवांनी गुढ्या तोरणे उभारून साजरा केला. तो पहिला दिवस म्हणजे कुठला? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा. आता अजून असं एक सांगितलं जातं की शालिवाहन शकासंबंधी 2 कथा आहेत. की पहिल्या कथेप्रमाणे एका कुंभार पुत्रानं मातीचं सैन्य तयार करून त्यात जीव भरला व त्याच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. त्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले अशी एक कथा सांगितली जाते. आणि दुसरी जी कथा आहे ती अशी सांगितली जाते की पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली आणि त्या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. वसु नावाचा राजा घोर तपश्चर्या करून मनुजैंद्र झाला. स्वर्गात इंद्रानं चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी वस्त्र अलंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंद उत्सव म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा शालिवाहन शक वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. आंध्र प्रदेशात हा दिवस युगादी म्हणून पाळतात. युगाचा आरंभ या दिवशी झाला असं मानण्यात येतं. तर ही होती गुढीपाडवा या सणाची माहिती.